ही क्वेश्चन पेपर आहे विंटर 2024 ॲप्लाइड मॅथमॅटिक्स M2ची, ठीक आहे. तर ह्या क्वेश्चन पेपर ही बॅकलॉगची क्वेश्चन पेपर आहे. कशाची क्वेश्चन पेपर आहे? बॅकलॉगची विंटर 2024ची, ठीक आहे. तर बघा आता आपण ही क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहे. ही क्वेश्चन पेपर सॉल्व करताना आता आपण विथ ऑप्शन सगळे क्वेश्चन सॉल्व करणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल, 5 तासापर्यंत तरी होईल, ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण फुल सोल्युशन बघणार आहे पूर्ण क्वेश्चन पेपरचं. तर मग आपण आता सुरू करू. क्वेश्चन फर्स्ट दिलेलं आहे बघा, सॉल्व एनी 5 ऑफ फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये बघा ABCDEFG पर्यंत दिलेलं असते, म्हणजे 7 दिलेले राहते. 7 पैकी किती सॉल्व करायचे? म्हणजे तुम्हाला 7 दिलेले असणार, 7 पैकी 5 सॉल्व करायची. पण प्रत्येकाला किती मार्क आहे? 2 मार्क आहे. किती मार्क आहे? 2 मार्क प्रत्येकाला. तर टोटल हा क्वेश्चन किती मार्काचा आहे? 10 मार्काचा आहे, ठीक आहे. तर MSBTमध्ये काय आहे की मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये क्वेश्चनचा पॅटर्न सेम राहणार आहे, पण क्वेश्चनचे टाईप म्हणजे नाही का, क्वेश्चन वेगळे येणार आहे नवीन पेपरमध्ये, बट टाईप सेम राहणार आहे. तर पहिला क्वेश्चन, जसं प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये पहिला क्वेश्चन हा इंटिग्रेशनचा आहे, 2 फॉर्म्युल्यावरती डिपेंड असतो 2 मार्काचा. तसंच इथं पण पहिला क्वेश्चन बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/(ब्रॅकेटमध्ये 1 + x² + cos x dx. तर हा क्वेश्चन सॉल्व करू. बघा इंटिग्रेशनचा क्वेश्चन आहे, डेफिनाइट इंटिग्रेशन. मग बघा सोल्युशन. मग बघा सगळ्यात पहिले काय करायचं, लेट्स I = इंटिग्रेशन ऑफ 1/(1 + x² + cos x dx, ठीक आहे. मग आता आपण कन्सिडर केलं. आता बघा इथं आपण 2 डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युले यूज करू शकतो, कारण की 1/(1 + x² dx इंटिग्रेशन काय येतं? टॅन इनवर्स ऑफ x येतं, आणि cos x इंटिग्रेशन काय येतं? साइन x येतं, ठीक आहे. मग आता आपण इथं काय करू, समिशन आहे दोघांमध्ये. तर समिशन असल्यावर इंटिग्रेशन सेपरेट होतं, इंटिग्रेशन सेपरेट करू. मग बघा इथे येणार I = आता इंटिग्रेशन सेपरेट होईल, 1/(1 + x² dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos x dx. दोघांचं इंटिग्रेशन सेपरेट केलं. आता बघा दोन्ही पण काय स्टँडर्ड फॉर्म्युले. मग पहिला फॉर्म्युला आहे 1/(1 + x² dx = काय येतं? टॅन इनवर्स ऑफ x + c. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे? इंटिग्रेशन ऑफ cos x. मग इंटिग्रेशन ऑफ cos x काय येतं? साइन x + c येतं, साइन x + c, ठीक आहे. तर मग आता आपण इथं काय करणार, डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. बघा मग I = तर पहिलेचं काय येणार, टॅन इनवर्स ऑफ x प्लस आणि cos x काय येणार, साइन x + c, ठीक आहे. मग बघा हे स्टँडर्ड आन्सर आलं आपलं, स्टँडर्ड फॉर्म्युल्याचा यूज करून. हा 2 मार्काचा क्वेश्चन होता. तुम्ही 2 मार्काच्या क्वेश्चनसाठी 2 फॉर्म्युले लिहायचे आणि 2 स्टेपमध्ये आन्सर फाइंड आउट करायचं, ठीक आहे. तर बघा मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पण डेफिनाइट इंटिग्रेशनचा आहे, ठीक आहे. सॉरी, इनडेफिनाइट इंटिग्रेशनचा आहे.